कसरीचे सगळ्याच प्रकारचे एंट्री घेतला बरं का आपण. नगदी व्यवहार झालं खरेदीची किंवा उधार व्यवहार. कसं कसं बरं हो का. खरेदी दोन पद्धतीने होते. पहिलं नगदी आणि दुसरं उधार, बरोबर आहे. पुन्हा नंतर विक्री पण दोन पद्धतीनेच होते ना. विक्री पहिलं कसं होईल बरं, नगदी आणि दुसरं उधार. ओके. मग आता दोन्हीवर जर समजा कसर जर आलं तर खरेदी आणि विक्रीचं ती नगदी असेल किंवा उधार व्यवहार असेल ते डोक्यात ठेवायचे का आपल्याला. नाही, जे अगोदर तुम्ही एंट्री जी करत होता तेच एंट्री करायचे. तर फक्त त्याच्यामधून काय करायचे, कसर वजा करायचे. कसर वजा करायचे आणि बाकीची रक्कम लिहून टाकायचे जशास तसं. एंट्रीमध्ये बदल करत बसायचे का नाही. पण एंट्रीमध्ये बदल कधी होणार, जर समजा आपण एखाद्याला रोख रक्कम दिली किंवा मिळाली जर म्हटलं, एखाद्याला रोख रक्कम दिली किंवा मिळाली जर म्हटलं तर तिथंच कशाचा उल्लेख करायचा आपल्याला, कसर खात्याचा. कशाचा उल्लेख करायचे, कसर खात्याचा. मग ती कसर खाते कुठं लिहायचं, ती कसं ध्यानात ठेवायचं म्हटलो, पप्पा जिकडं लेकरू तिकडं. म्हणजे रोख जर नावेला तर कसर खाते पण नावेला, आणि रोख जर जमाला तर कसर खाते पण जमाला. आलं लक्षात. हे लिहून घ्या तिथं तुमच्याजवळ. बा कसर दोन गोष्टींवर होते बरं का. काय म्हणतोय, कसर दोन गोष्टींवर. एक तर जर समजा खरेदी विक्रीचं व्यवहार झालं, खरेदी एकानं जर समजा खरेदी केलं याचा अर्थ दुसऱ्यानं विक्री केलं ना, बरोबर आहे. खरेदी विक्रीचा जर व्यवहार जर असेल तर तिथं आपल्याला कसर वजा करून बाकीची रक्कम जशाच तशी घ्यायची आहे. आलं लक्षात. बाकीची रक्कम जशाच तशी घ्यायची आहे, फक्त वजा करून. एंट्रीमध्ये काय करायचं नाही आपल्याला. पण जर समजा एखाद्याला जर रक्कम आपण दिलो किंवा एखाद्याकडून जर रक्कम आपल्याला मिळाली तर तिथं आपल्याला काय करायचं, कसर खातेचा उल्लेख करायचा. काय करायचं तिथं, कसर खात्याचा उल्लेख करायचा. तर आता बघा बरं, पहिलं आता कशावर म्हटलंय बरं आपल्याला. पहिली एंट्री 10,000चा माल. किती, 10,000चा माल 10% कसरीवर ना, 10% कसरीवर. कुणाला विकले बरं, रोहनला उधारीवर विकला. उधारीवर विकला, बरोबर आहे. आता लक्ष द्या, इथे एंट्री कशी सॉल्व्ह करायची आपल्याला. हे जर म्हटलं असं, जर 10% कसरीवर, अगोदर बिना कसरीचं येते ना. ओके. मग आता किती टक्के कसरीवर आहे बरं इथं आपल्याला, 10% कसरीवर. आता ती कसर नाही असं समजून तर एंट्री अगोदर कशी होत्या बघूत आपण. आता रुपये कितीचा म्हणते बरं, 10,000चा माल. कुणाला विकला बरं आपण, रोहनला उधारीवर विकला ना. मग उधार म्हणले असेल तर रूल्स कोणतं लागू पडेल बरं आपल्याला, वैयक्तिक. वैयक्तिक का म्हणते बरं, लाभ घेणाऱ्याचे नावे आणि लाभ देणाऱ्याचे जमा. मग आपण विकल्यानंतर लाभ कोण गेले बरं इथं, रोहन गेले, बरोबर आहे ना. तर कसं बरं आता एंट्री, रोहन खाते नावे, रोहन खाते नावे. द्यायले कोण, आपण द्यायला. कशा स्वरूपात द्यायला, विक्रीच्या स्वरूपात द्यायला ना. तर खाली विक्री खाते जमा, विक्री खाते जमा. एंट्री तीच आहे का एंट्रीमध्ये काय बदल झाले का आपल्या, नाही, पहिलीच एंट्री आहे ना. पण आता इथं अमाऊंट कसं लिहायचं हे महत्वाचं आहे. अमाऊंट लिहिण्यामध्ये बरं का, 10,000ला 10,000 घेत होतो अगोदर आपण. पण आता इथं किती टक्के कसरीवर म्हटले बरं, 10% कसरीवर. कसर म्हणलं इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, डिस्काउंट. डिस्काउंट हे नेहमी काय केलं जातं तर वजा केलं जातं. डिस्काउंट हे नेहमी काय केलं जातं, वजा केलं जातं. तर बघा बरं, अगोदर 10,000वर 10% किती येते, 10,000 गुणिले 10 भागिले 100, बरोबर किती येते बरं, 1,000, बरोबर आहे. मग आता 10,000चा माल घेतला तो किती टक्के, 10% कसरीवर. 10% किती आलं तर आपल्याला 1,000. मग 1,000 जर वजा केलो तर ऍक्च्युअल अमाऊंट किती येईल बरं, 9,000. किती येते, 9,000. मग तेच 9,000 आपल्याला इथे लिहायचंय. 9,000 पूर्ण 10,000 घेतला का नाही, काय केलो आपण, कसर वजा करून बाकीची रक्कम घेतला. आलं लक्षात घ्या. हे नेहमी काय करायचं म्हटलं आपण, वजा. इथं कसर खाते कुठं उल्लेख केला का नाही. कसर खाते कधी उल्लेख करायचं म्हटलं आपण, एखाद्याला रक्कम दिली किंवा एखाद्याकडून रक्कम घेतली तेव्हा कसर खात्याचा उल्लेख करायचा आहे. खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये कसर खाते लिहायचंय का नाही. खरेदी आणि विक्रीचा जर व्यवहार असेल तर तेव्हा काय करायचं, आपल्याला कसर वजा करून बाकीची रक्कम सरळ सरळ लिहून टाकायचंय. एंट्री तेच आपली जुनीच. झालं. तरटीप घ्या. किती टक्के कसरीवर बरं, 10% कसरीवर. काय माल खरेदी केला का विकलाव,
विक्री केल्याबद्दल घ्या 10% कसरीवर मालाची उधारीने विक्री केल्याबद्दल झालं. हे मोडू का पुसू? मोडतो. झालं. कसर काय अवघड आहे का? काय केलं बरं? फक्त वजा केला, ह्याच्या व्यतिरिक्त काय केला का? हा. आता नंतर काय म्हटले बरं? वाचा. हा, कुणाला विकले ते उल्लेख केले का? नाही. काय म्हणते बरं? रुपये 8,500चा माल 5% कसरीवर विकला म्हणते. बरोबर आहे. मग आता विक्री केल्यानंतर तिथं नाव नाही, याचा अर्थ व्यवहार नगदी झाले का उधार झाले बरं? नगदी झाले. काय असं झाले? नगदी झाले. नगदी म्हणल्यास काय म्हणतो आपण रूल्स? येते ते नावे, जाते ते जमा म्हणतो. बरोबर आहे. मग माल विक्री केल्यास आपल्याकडे काय येते बरं? आपल्याकडे काय येते? रोख खाते नावे. रोख खाते नावे. तर जायले का आपल्या जवळून माल, पण कशा स्वरूपात? विक्रीच्या ना. विक्री खाते जमा. येले आपल्याकडे रोख, जायले आपल्या जवळून माल, पण कशा स्वरूपात? विक्रीच्या. म्हणून विक्री खाते जमा. अगोदर एंट्री लिहिलो आपण. बरोबर आहे. मग आता किती रुपयाचा माल होता बरं आपलं? 8,500चा. बरोबर आहे. किती टक्के कसरीवर म्हणते? 5%. मग टक्केवारी काढून बघावं लागेल का नाही आपल्याला? तर 8,500 गुणिले 5 भागिले टक्केवारी नेहमी किती मधून काढतो आपण? 100 मधून. भागिले 100. बरोबर आहे का? 2 झिरो कटले, 2 झिरो कटले. भागाकारामध्ये 0 कटतात, तर गुणाकारामध्ये 0 वाढत असतात. ओके. मग आता नंतर आता गुणाकार राहिले ना फक्त. आता 5 5 25ला 5 हातचे आले 2, 5 8 40 आणि 2 42. म्हणजे किती आलं बरं कसर आपल्याला? 425. मग आता कसर वजा करून अमाऊंट लिहायचे ना. मग बघा बरं का, 8,500 मधून किती मायनस करायचे आपल्याला? 425. तर बघा बरं आता 10 मधून 5 गेल्यास 5 हातचा 1, मग 2 आणि 1 3, मग 10 मधून 3 गेल्यास 7, परत हातचा 1, मग 4 आणि 1 5. बरोबर आहे. मग 5 मधून 5 गेल्यास 0, मग नंतर 8 अशी 8. म्हणजे किती आलं बरं अमाऊंट आपल्याला? 8,075. लिहा मग इथं 8,075. कसर वजा करून किती आली आपली? 8,075. टक्के कसरीवर बरं? 5% कसरीवर मालाची रोखीने विक्री केल्याबद्दल. तरटीपमध्ये टक्केवारीचा उल्लेख होऊ द्या. पुसू म्हणते बरं वाक्य एकदा परत एकदा. रुपये 2,000 रुपये. बरोबर आहे. पण किती रुपये, किती कसरीवर म्हणते बरं? 200 कसरीवर. कुणाकडून? शिवमकडून मिळाले म्हणते. बरोबर आहे ना. मग आता 2,000 रुपये मिळालेत आपल्याला, पण किती टक्के कसरीवर? टक्केवारी दिली का आता सध्या? नाही, ऑलरेडी डिस्काउंट काढून दिले आपल्याला. कसर किती रुपये म्हणते बरं? किती? 200 कसरीवर. किती? 200 कसरीवर. कुणाकडून मिळालेत आपल्याला? शिवमकडून मिळालेत म्हणते. अगोदर कसरीचं जाऊ द्या, कसरीचं जाऊ द्या, सोडून द्या. आपली सिंपल एंट्री कशी होते मला सांगा. सिंपल एंट्री, आपल्याला पैसे कुणाकडून मिळाले? तर शिवमकडून. आपल्याला मिळालेत. नाही तर लाभ कोण घ्यायले? आपण घ्यायला. कशाचा लाभ घ्यायला बरं? पैशाचं ना. म्हणजे एंट्री कशी होते बरं का? रोख खाते नावे. द्यायले कोण आपल्याला? शिवम. तर शिवम खाते जमा. शिवम खाते जमा. बरोबर आहे एंट्री. ही आपली कोणती एंट्री झाली बरं? सिंपल एंट्री झाली. पण आता इथं सिंपल आहे का? नाही. इथं किती कसरीवर म्हटले बरं? 200 कसरीवर. जर समजा 200 दिलं नसतं तर आपण टक्केवारी दिलं तर टक्केवारी काढत होतो आपण. मग आता इथं 200 कसरीवर म्हटल्यानंतर कसर खात्याचा पण उल्लेख करावा लागते ना. कधी उल्लेख करायचं म्हटलं? खरेदी आणि विक्री जर म्हटलं तर तिथं उल्लेख करायचंय का? खरेदी किंवा विक्रीचं जर एंट्री असेल तर तिथं काय करायची? रक्कम वजा करायची आणि बाकीची रक्कम सरळ सरळ लिहून घ्यायची इथं आपल्याला. आलं लक्षात? पण एखाद्याला रक्कम दिली किंवा एखाद्याकडून रक्कम आपण घेतली तर तेव्हा कसर खात्याचा उल्लेख करायचे म्हटलो. मग आपली सिंपल एंट्री ध्यानात राहील. काय म्हटलो? रोख खाते नावे, शिवम खाते जमा म्हटलो. बरोबर आहे. मग आता कसर खाते लिहायचे आपल्याला. कोणतं? हे कसर खाते लिहायचे. मग आता कुठं लिहायचं तर ध्यानात ठेवा, जिकडं रोख आहे, काय म्हणतोय? जिकडं रोख आहे तिकडल्या साईडलाच कसर खाते लिहायचं. आता सध्या रोख खाते नावेला आहे का जमाला आहे बरं? मग कसर खाते कुठे येईल बरं? नावेलाच. जर रोख जर जमाला असतं तर कसर खाते पण कुठं आलं असतं?
जमाला चालू असतं, असं ध्यानात राहील ना एंट्री. आता सध्या रोख खाते कुठं आहे बरं, नावेला. रोख म्हणजे एक प्रकारे आपलं पप्पा, कोण आहे पप्पा, आणि कसर म्हणजे कोण आहे त्याचं, लेकरू. आलं लक्षात, पप्पा जिकडं लेकरू पण तिकडंच, लक्षात राहील ना. पप्पा जिकडं जाईल लेकरू पण तिकडंच जाईल आपलं. तर बाबा मग आता इथं सिंपल काय करायचं तरी आपल्याला कसर खाते लिहायचंय. कसर खाते नावे, रोख कुठं होतं आपलं, नावेला. तर कसर खाते सुद्धा कुठे घेतलं आपण, नावेला. म्हणजे एंट्री कशी होईल बरं, आता इथं आपल्याला रोख खाते नावे, रोख खाते नावे. अगोदर एंट्री लिहून घेऊत आपण, कसर खाते नावे. तर खाली कुणाकडून बर, शिवम. तर शिवम खाते जमा, शिवम खाते जमा. एंट्री लिहिता येईल ना. कसर कुठं घ्यायचं म्हणलो बरं आपण, जिकडं रोख आहे तिकडंच कसर पण घ्यायचं आपल्याला. मग आता रोख खाते नावेला होतं, तर कसर खाते सुद्धा कुठं आलं आपलं, नावेला चाललं. आलं लक्षात. मग आता रोख टोटली येणं किती होतं आपल्याला शिवमकडून, 2000, बरोबर आहे. डिस्काउंट किती, याचा अर्थ आता सध्या मला त्याने ॲक्च्युअल किती रुपये दिला असेल. कसर नेहमी प्लस करतो का मायनस म्हणतो आपण, मायनस. कसर नेहमी काय करतो, मायनस. 2000 शिवमकडून येणं होतं, पण त्यानं किती कसरीवर दिलाय म्हणते मला, 200 रुपये कसरीवर दिला. किती रुपये कसरीवर, 200 रुपये. 200 रुपये कसर वजा केलो तर ॲक्च्युअल मला किती मिळाले असतील त्याच्याकडून, 1800. तर इथे रोख किती मिळाली आपल्याला, 1800. कसर किती, 200. नावे म्हटल्यास नावेच्या रकान्यात लिहायचे. आलं लक्षात. म्हणजे टोटल आता शिवमकडून किती मिळाले तर 2000. तर टिप घ्या, रुपये 200 कसरीवर, रुपये 200 कसरीवर रक्कम मिळाल्याबद्दल रक्कम मिळाल्याबद्दल झालं. रुपये 200 कसरीवर रक्कम मिळाल्याबद्दल. बाकीच्या एंट्र्यांमध्ये आपण कसरीचा उल्लेख केला तो काही तर नाही. कशामुळे केलं नाही, खरेदी आणि विक्रीचा व्यवहार होतो. म्हणून खरेदी आणि विक्रीच्या याच्यामध्ये नाही, देवाणघेवाणीच्या व्यवहारांमध्ये कसर खात्याचा उल्लेख करायचे. बाकीच्यांमध्ये फक्त कसर वजा करून रक्कम दाखवायचे. झालं, कळकाले का. हां, आता नंतर ह्याच्या पुढे काय आहे बरं सांगा बरं मला. आता हे किती झाले बरं आपले, 3 झालेत ना, 1 2 आणि 3. आता नंतर नेक्स्ट एंट्री वाचा बरं, मोठ्यानं वाचा जरा. तू वाच मी वाच, तू वाच मी वाच. हां वाचा. हां हां बा, किती रुपये म्हणते बरं, कुणाला द्यायचे होते, राधिकाला. किती द्यायचे होते टोटल, 15,000 द्यायचे होते, बरोबर आहे. पण तिला मी आता सगळी रक्कम दिलाव का, नाही. कसं कसरीवर दिलाव म्हणते ना. मग कसर किती रुपये घेऊन दिलाव म्हणते बरं मी, 1000 रुपये कसरीवर दिलाव म्हणते. दिलोय ना, दिलोय म्हटल्यानंतर काय बरं, एंट्री अगोदर दिल्याची एंट्री कशी होते बघायचं का अगोदर. मग आपण जर समजा रक्कम जर राधिकाला जर दिलो तर इथं पैशाचा लाभ कोण घ्यायले, राधिका. म्हणजे एंट्री कशी होते बरं, राधिका खाते नावे, बरोबर आहे. तर द्यायले कोण, आपण द्यायलाव. काय द्यायलाव, रोख द्यायलाव. तर खाली रोख खाते जमा, रोख खाते जमा. ही झाली आपली सिंपल एंट्री, बरोबर आहे. मग आता दिले म्हणलं कसर म्हटल्यास कसरचा उल्लेख करायचे ना. पण कसर कुठं लिहायचं म्हटलं बरं, पप्पा जिकडं लेकरू पण तिकडं म्हटलं. मग पप्पा कोण आहे आपलं, रोख, बरोबर आहे. मग रोख कोणत्या साईडला आहे बरं, जमाला आहे. मग कसर पण कुठे येईल आता, जमालाच. म्हणजेच कशी बरं, आता इथं रोख खाते जमा म्हणलेस इथं खालीच काय लिहायचं लगेच, कसर खाते जमा. अशीच एंट्री आहे का. हा, मग एंट्रीमध्ये इथं लिहून घ्या कसं बरं. आता राधिका खाते नावे, नंतर रोख खाते जमा, नंतर कसर खाते जमा, बरोबर आहे. मग आता अमाऊंट कसं लिहायचंय, तर अमाऊंट लिहिण्यासाठी कसर वजा करून बाकीची रक्कम लिहावं लागते म्हणतो ना आपण. मग आता राधिकाला टोटल द्यायचे किती, 15,000. म्हणजे राधिकाच्या नावावर किती झाले, 15,000.
मला सांगा रोख किती दिला बरं, कसर वजा करून ॲक्च्युअल किती रोख दिला असेल बरं, 1000 रुपये कसर वजा केले असेल, ॲक्च्युअल रोख किती दिलो, 14,000 रुपये दिलो ना. मग रोख खात्यात जमा किती बरं, 14,000 आणि कसर किती रुपये आहे बरं, 1000. लिहा 1000 कसरीवर रक्कम दिल्याबद्दल, 1000 कसरीवर रक्कम दिल्याबद्दल. झालं. आता लक्ष द्या. आता जर समजा एंट्री आता लिहिता येईल ना, कसर कुठं उल्लेख करायचं एवढं लक्षात येईल. पण समजा आता अमाऊंटमध्ये जम्बलिंग पडालं इथं अमाऊंटमध्ये. आता इथं 15,000 नेमकं कुणाच्या खात्याला लिहायचं, म्हणजे कोणत्या साईडला लिहायचं हेच कन्फ्युजनमध्ये जर पडाला तर तिथं कसं ध्यानात ठेवायचं, सिम्पल गोष्ट. कसर खाते, कसर किती आहे बरं, मग कसर खात्याच्या पुढे 1000 लिहिता येईल बा. कसर खात्याच्या पुढे 1000 आले का, कसर नेहमी प्लस करतो का मायनस म्हणता, मायनस. मायनस करून आलेली रक्कम किती असेल बरं, 1000 मायनस करून आलेली रक्कम किती आहे, 14,000. बरोबर आहे. मग 14,000 रुपये दिलोय ना, मग रोखच्या पुढे ती 14,000 रुपये लिहिता येईल का, आलं लक्षात. कसरच्या पुढे कसर लिहिलो, मग ॲक्च्युअल दिलेली रक्कम रोखच्या ठिकाणी आलं, म्हणजे टोटल किती झाली बरं ही 15,000. मग इकडे जमाला 15,000 आहे, तीच इकडे आलं का. ओके, असं तर करता येईल ना. हां, नंतर नेक्स्ट किती झालेत, 4 झालेत ना. हां, 5 वाचा. हां, किती म्हणते बरं, रुपये 26,500चा माल किती रुपये कसरीवर म्हणते बरं, 1,500 कसरीवर. कुणाकडून खरेदी केले म्हणते, दीपिकाकडून खरेदी केला म्हणते. मग आता खरेदी केले, मग नाव आले ना दीपिकाचं, याचा अर्थ व्यवहार नगदी का उधार झालं बरं, उधार. उधार म्हणल्यास रूल्स कोणतं लागू पडते, वैयक्तिक. लाभ घेणाऱ्याचे नावे आणि देणाऱ्याचे जमा. मग आता तिच्याकडून खरेदी केल्यास लाभ कोण गेले, तर आपण गेलाव. कोण गेले इथं, आपण गेलाव. कशा स्वरूपात बरं, खरेदीच्याच ना. बरोबर आहे. मग कसं बरं एंट्री हो का, खरेदी खाते नावे. कुणाकडून खरेदी करायला लाव, दीपिकाकडून. मग खाली दीपिका खाते जमा, दीपिका खाते जमा. कसर खात्याचा उल्लेख करायला लाव का, नाही, कारण खरेदी विक्रीचा व्यवहार आहे. ओके. मग आता किती रुपयाचा माल खरेदी केला, 26,500. वरती नोट ध्यानात ठेवा, 26,500. किती कसरीवर, 1,500. मग 1000 कसर प्लस करायचं का मायनस करायचं, मायनस. कसर नेहमी मायनसच, तर करा. मग 1,500 जर मायनस केलो तर ॲक्च्युअल रक्कम किती ती आहे बरं, 25,000. बरोबर आहे. मग आता अमाऊंट सरळ सरळ लिहून टाकायची का इथं, 25,000 25,000 लिहा. टक्केवारी दिली ती का, टक्केवारी दिली तर काढायचंय. तर टिप किती कसरीवर बरं, 1,500 कसरीवर मालाची खरेदी केल्याबद्दल, 1,500 कसरीवर मालाची खरेदी केल्याबद्दल. झालं.